चला दाटव प्रीमियर लीगचे एक्सक्लुझिव्ह कॉमेंटेटर उमेश खैरे लवकरात लवकर कॉमेंट्री कराया. चालू असलेला सामना ग्रुप ए मधून लुझरचा सामना म्हणजे नॉकआउटचा सामना. प्रज्वल विरुद्ध ऋतिक जाधव, त्रिशेरनी विरुद्ध एस आर वॉरियर्स. 3 षटकांचा सामना असेल. पॉवर प्ले नसतील. स्ट्राईकला प्रज्वल, बॉलिंग मार्कवर सुंट्या. पहिला चेंडू घेऊन प्रज्वल साठी. सुरेख चेंडू त्याला उडवलाय. प्लेयर मौजूद. कॅच. नक्कीच चांगली कॅच आणि त्रिशेरणीच्या आयकॉनला मात्र 0 ने आउट कर. पहिल्या चेंडूत फसवलाय. दोन धावा झाल्यात आणि नक्कीच मागच्या सामन्यात ज्यांनी संघाची धुरा सांभाळली, ज्यांनी संघाचा धाव फळक धावतं ठेवलं, असा अनुज येतोय फलंदाजीला. नक्कीच नवीन खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे, खूप सारा टॅलेंट, खूप सारी मेहनत. थोडासा लक कमी आहे. पाहूया DPL मध्ये लक सगळ्यांचेच फिरतात. पाचवा चेंडू घेऊन सुंट्या. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय त्याला. सिंगल तर होईल. दुसऱ्यासाठी कॉल आणि गुड रनिंग. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल सुंट्या. मारा करेल त्याला अनुज. रिवर्सचा फटका. फेंड्री तिकडे फेंड्री आणि नक्कीच
आपल्या नावाला साजेशी कामगिरी करते फेंड्री. केलेली आहे होली. आणि बबलूला या फटक्यासाठी सूरज जाधव हॅरी कडनं 100 रुपये. नाही तर वर्षभर होली करत असतं फिल्डिंगनी. क्वालिटी प्लेअर. ओव्हर झाली ओव्हर. 8 धावा झाल्या 8. नक्कीच काय म्हणायला लागेल मतलब कुलदेवाचा साथ आहे हो या जाधवाना. लेगकट आणि रिव्हर्स स्वीप सगळंच मारतात. लेगकट आणि रिव्हर्स स्वीप जाधव नाव आहे म्हणजे लेगकट पण जमतं आणि रिव्हर्स स्वीप पण जमतं. डेंजर. आणि आता मात्र नक्की सगळ्यांचा चाहता गावात सगळ्यांचा चाहता जे आवर्जून गावातली पोरं जातात ना ती ह्याची मॅच बघायला जातात हो. फॅन्ड्रीची. नक्कीच जेवढा काही राग रुसवे असतात ना सगळे फॅन्ड्रीवरच निघतात. आता दुसरा शतक घेऊन पहिल्या मॅचला चांगली कामगिरी केली. आता पाहूया दीपू. सुंदर फटका केपीत फटका. 4 धावा. नक्कीच नक्कीच बऱ्याच दिवसांनी दीपूच्या बॅटीतून सुंदर फटके बघायला मिळतात आणि स्टंप पडतायत पुन्हा एकदा. सुंदर. पहिलं तर गुडलिन स्पॉट वर पडलेला चेंडू थोडीशी उचली गेली. दीपूनी पाहिलं कट केला पॉइंटच्या दिशेने गॅप मध्ये प्लेस केलं. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. आपल्या शतकातील दुसरा चेंडू घेऊन येईल तो फॅन्ड्री. त्याला मारा करेल दीपू. मी बोललेलो हो विकेट मागे ठेवा. हो 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 हो. होली 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 होली. अरे फॅन्ड्री फॅन्ड्री नक्की सगळ्यांची मन जिंकतोय फॅन्ड्री. होलीचा आनंद देतोय सगळ्यांना फॅन्ड्री. नक्कीच डीपीएल का बघावी तर फॅन्ड्रीसाठी बघावी. फॅन्ड्रीच्या कार्यकिर्दीसाठी बघावी. या चेंडूसाठी बघावी. 5 धावा दिल्या. सगळे मन भरून प्रेम उठवतात हो फॅन्ड्रीवर. रात्री या देवला जोल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. एक चेंडू अखेर 17. फॅन्ड्री करत क्षमता आहे. नक्कीच आता 5च्या 5 यॉर्क होऊ शकतो तो. नक्कीच एकमेव असा बॉलर आहे जो बॅट्समन कडे नाही बघत पायाकडे बघतं. कडक. दुसरा चेंडू घेऊन फॅन्ड्री. चांगला चेंडू पुन्हा एकदा भेट. हो हो कॅच सोडले कॅच सोडले. सिंगल डबल साठी धाव. अनुज अनुज नक्कीच अनुज धावतोय. 2 धावा 2 धावा. तीच तर खासियत आहे त्याची. सुंदर 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. चला सोम पुढील चेंडू घेऊन दीपूसाठी. कसा मारा करेल कसा टाकेल कुठे टाकेल. सुंदर चेंडू. कडक कडक कडक. नक्कीच नक्कीच ही खासियत आहे हो त्याची. इथं एक्सपर्ट सांगतायत की फॅन्ड्री अजिबात बॅट्समन कडे बघून बॉल नाही टाकत. गरज नाही. गरजच नाही. बॅट्समनला फक्त बॉल दिसतोय. फॅन्ड्री दिसतच नाही. पुन्हा एकदा फॅन्ड्री. अरे सुंदर फटका सुंदर. पहा पहा पहा. नाही 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 ही खेळी अनपेक्षित होती फॅन्ड्री कडून परंतु सगळ्यांना प्रभावी केलाय त्यांनी. आणि कौतुक करण्यास योग. हा पण डॉट बॉल. बोलून नाही रे देत मला. चांगला चेंडू फसवलाय फसवलाय फसवलाय. कॅच होणार का. कॅच झालं. फॅन्ड्री मांडी ठोक नक्कीच मित्रा. काय चेंडू आणि हसलाय हसलाय.
हार्दिक हार्दिक येतोय. चला मंगेश बोगटे, आपली बसण्याची सोय केली आहे. आपण येऊन स्टेजवर आसनस्थ व्हावा. फेंड्री शेवटचा चेंडू घेऊन नानूसाठी. चांगला चेंडू. हो 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 हो, आता मात्र चेंडू भेटलेलाच नाही. सुरेख चेंडू. नक्कीच कमबॅक काय असतं ना हे फेंड्रीकडनं शिकावा. पहिल्या 3 चेंडू मध्ये 11 धावा गेल्यानंतर काय गोलंदाजी केले, काय गोलंदाजी केले. नंतरच्या 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त लास्टच्या 3-4 बॉल डॉट पहा. सुंदर चेंडू, फेंड्री प्रभावित केला असतो. तिसरी ओव्हर कोण टाकणार, तिसरी ओव्हर कोण टाकणार. चला तिसरी ओव्हर घेऊन येतोय सगळ्यांचा लाडका, सगळ्यांचा दादा, नक्कीच सगळ्यांचा चाहता शुभम मोरे. झंप्या, झंप्याला फेस करेल बबलू. गो बये गो बये, कडक कडक ही बॅटल बघाय मजा येईल. बबलू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारणार का. चेंडू घेऊन बबलू. बॅट स्विंग पहा, बॅट स्विंग पहा. गॅपीत आहे, भेंडीने हरवली. आलाय आलाय आलाय, फॉर्म मध्ये आलाय आता मात्र. ओ हो हो, नाही ही कला आहे ना, ही फेंड्रीची आहे. हो, फेंड्री तिथं होता समजलाच नाही कोणाला. 1 रन आणि विकेट. ओ हो हो, नक्कीच नक्कीच. धाटाव गावाला पडलेला गोड स्वप्न. करा, माफ करा, एकही रन नाही. नाही, नक्कीच धाटाव गावाला पडलेला गोड स्वप्न म्हणावं लागेल. माणसं होलीची सुट्टी काढून कुणाला बघा येतात, तर तेजूला बघा येतात. तेजूच्या फलंदाजीला बघा येतात आणि तेजू सामना करेल. 5 चेंडू आहेत अजून तेजूकडं. चला पुन्हा एकदा. ओ सुंदर चेंडू, सुंदर फटका. तेजू डबल घेईल, तेजू डबल घेणार का. नाही नाही नाही, बबलू स्वतःवर विश्वास ठेवतोय. जर तेजूनी लगातार 2 चौकार मारले तर प्रतीश भोगटे यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. पहा, ओ हो हो, जोरात मारण्याचा प्रयत्न मिस होतोय. रन घेणार का, नाही. नक्कीच खराब चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 20. हा वाईट, 21, माफ करा 21. किती बॉल झाले, 2 चेंडू अजूनही, 4 चेंडू बाकी. शुभम मोरे फेस करेल अनुज. शॉर्ट पद्धतीचा चेंडू सोडून दिलाय. नक्कीच अजून एक खराब चेंडू, वाईट चेंडू. पंच सिद्धांत मोरे नाखुश. फेंड्री नाखुश. फेंड्रीनी चांगली बॉलिंग टाकली, करताव काय तुम्ही. आणि नक्कीच तेजूला स्ट्राईक द्या. बबलू मारचं रिवर्स. नक्कीच 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 नक्कीच. साधू 100 रुपये सूरज जाधव कडनं. नक्की जाधव आहे आणि रिव्हर्स स्वीप नाही मारणार असा ऑनरच नाही. हो मला माहिती आहे. हो हो हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. फसवलाय फसवलाय बबलूला, या दरम्यान फसवलाय. 4 चेंडू अखेर, धावसंख्या झाली ती 26. अजून ही या इनिंग मधले 2 चेंडू राहिलेत. अनुज जाधवनी जर आता परत एकदा रिव्हर्सनी चौकार मारली तर सूरज जाधव यांच्याकडून 500 रुपये. ओ हो हो, फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, कनेक्ट करता आला नाही. नक्कीच आता मात्र स्लॉगिंग करतोय अनुज. तितकासा संपर्क होत नाही त्याचा बॅट आणि बॉल सोबत. नक्की शेवटचा बॉल आहे, मॅक्झिमाइज करायला लागेल या बॉलला. जितके होतील तितके रन्स घ्यावे लागतील. मोमेंटम आपल्या टीमकडे शिफ्ट करावं लागेल. परंतु शुभम मोरे
नक्कीच रिवर्सच्या चौकारनंतर काय दोन चेंडू टाकलेत, पूर्णपणे डॉमिनेट केलाय अनुजला. चला, आर आर पाटीलनी कॅच पकडली इथं. राज राठोड शेवटचा चेंडू बबलूला, बबलूनी हो हो, नक्कीच विकेट जाते बबलूची. आणि धावसंख्या होते ती किती झालं? 26. चला, दोन्ही संघाचे कर्णधार स्वयं ब्लास्टर्स आणि श्रेयस इलेव्हन धाटा टॉस साठी या. विघ्नेश तिथे, साहिल जाधव टॉस साठी या. नक्कीच. आणि नक्कीच 26 धावा झाल्या. तर 26 धाव्यावर का रोखला? तर नक्कीच एक वाघ आला आणि 4 चेंडू निर्धाव टाकले. पेंड्री काय गोलंदाजी केले, काय गोलंदाजी केले. नक्कीच चेष्टा वगैरे सोडून आपण बघितलं तर चांगली खेळी झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुंट्याने टाकली ओव्हर, जिथे 8 रन आल्या आणि 2 विकेट आल्या प्रज्वल आणि मंदारची. दुसरी ओव्हर मात्र सोमनी टाकली, जिथे 11 धावा आणि 1 विकेट आली दीपेशची. आणि तिसऱ्या ओव्हर शुभमदा आला, जिथं त्यांनी 7 धावा देऊन 2 विकेट घेतल्या, एक हार्दिकची आणि एक अनुजची. नॉट आउट राहिला तेजू 100च्या स्ट्राईक रेटनी. आणि कुल धावसंख्या झाली आहे ती 27 धावांची गरज आहे ती एस आर वॉरियर सारख्या संघाला, जिथे की बलाढ्य बलाढ्य फलंदाज आहेत. ऋतिक जाधव आहे, शुभम मोरे आहे, स्वतः राज राठाटी आहे. नक्कीच कोण येईल ओपनिंगला, पाहायची गरज. नक्की सगळेच बॅटी फिरवत आहेत. आणि पहा पहा पहा, स्वयं ब्लास्टरचा कॅप्टन येत आहे. चला, श्रेयस इलेव्हन धाटा, विघ्नेश तिटे. यंग म्हणजे 2-3 वर्षापासून यंगच आहेत ते अजून. नक्की स्टार आहेत. चला, ओपनिंगची जोडी आली आहे, जिथे की 3 ओव्हरीत 27 धावांची गरज आहे. 9-9चा रन रेट राहील. आलं तो बघ. म्हणजे काय ही होली ना, फॅन्ड्रीला घ्या, फॅन्ड्रीला केली द्या, फॅन्ड्रीला थंडा द्या, कारण की होली ना ही फॅन्ड्री मुलं मजा करतात सगळी. साहिल जाधव येतोय, विघ्नेश तिटे येतोय. हा हा, धगधगती आग, नवीन जोश, सळसळता रक्त. हा सामना पा बॉल द्या. आणि नक्कीच आमचे मराठी शाळेतले किंग रोंदा नाही, विन्यादा टॉस उडवतील. विघ्नेश तिथे, साहिल जाधव. सांगीन तितका कमी, पुढच्या मॅचला मी कॉमेंट्रीला नसेल, नाही तर सांगितलं असतं. आता मात्र ओपनिंगची जोडी शुभम मोरे, ऋतिक जाधव, बापा मोरे संघाकडनं हार्ड हिटिंग फलंदाज दोघही. टॉस जिंकलेलो आहोत. विघ्नेश काय पाहिजे? टॉस स्वयं ब्लास्टर जिंकतोय. नक्कीच नवीन चेंडू गोळा करायचे. स्ट्राईकला असेल तो शुभम मोरे, नॉन स्ट्राईकला ऋतिक जाधव. आणि बॉलिंगला कोण आहे, कोण आहे, कोण आहे? कालचा ज्यांनी दिवस गाजवलाय, दिवस नव्हे तर लीग गाजवले, गोवा कोलाड प्रीमियर लीग चा स्टार बॉलर, बेस्ट बॉलर मंदार साबले येऊन येतोय पहिला शतक, जिथे की एस आर वॉरियर्स ना 27 धावेंची गरज आहे. 9-9च्या सरासरीनी 27 धावा बनवायच्या 3 शतकांमध्ये, जिथे पहिला आणि महत्वपूर्ण शतक घेऊन येते तो मंदार साबले. फेस करेल त्याला शुभम मोरे. पहिला चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, स्वीप केलाय त्याला, तिथे स्वयं चांगली फिल्डिंग. नक्कीच सिंगल धावेनी
सुरुवात करतोय, श्री गणेशा करतोय संघाचा शुभमदा. चांगला फटका म्हणायला लागल तितका चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेत. वन बाउन्स बॉल गॅदर केला. सिंगलनी धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती 1. दुसरा चेंडू घेऊन मंदार ऋतिक जाधवसाठी चांगला फुलटॉस, स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. एज लागले आणि मिसफिल्ड होते. कॅप्टन प्रज्वल नाराज, म्हणजे कुठल्या देवाला पाय पडून येऊ असं होतं त्यांना दरवर्षी डीपीएल ला. मी त्यांना खूप जवळून पाहतोय हो डीपीएल ला, म्हणजे मी त्यांचं दुःख समजू शकतो. चौका गेले, एज लागून चौका गेले. या चौक्यानी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 2 चेंडू अखेर 5 धावा. अजूनही पहिल्या शतकातील 4 चेंडू येणं बाकी. मंदार साबले फेस करल ऋतिक जाधव. नक्कीच कॅप्टन आहे, संघाचा कर्णधार आहे, संघाचा सेनापती आहे, मॅच घेऊन जायला लागेल. चांगला चेंडू कमबॅक करतोय. नक्कीच चांगला चेंडू बीट केलाय. यावेळी धावसंख्या स्थिरावते. 3 चेंडू अखेर धावसंख्या होते ती 5. चांगला बॉल मानायला लागेल मंदार कडून हा. पहिले 2 लोअर फुलटॉस नंतर हा मात्र परफेक्ट यॉर्कर, प्रमास्ताचा वापर केलाय. मंदार फेस करेल ऋतिक चौथा चेंडू घेऊन. शॉर्ट मध्ये चेंडू उडवलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 1 बाउन्स सरळ सीमा रेषे पार चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुन्हा एकदा उचली मारते. धावा होत आहेत त्या 9. 4 चेंडू अखेर 9 धावा. आपण पाहिलं तर पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, ज्याला ढकलला स्क्वेअर लेग दिशेत. तिथे स्वयंनी फील्ड केला, सिंगल घेतली. त्यानंतर मात्र एज लागल्या लोअर फुलटॉसला, ती मात्र मिसफील्ड झाली, चौकार. त्यानंतर चांगला चेंडू, हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चौकार. अजूनही 2 चेंडू मंदार साबलेच्या शतकातील बाकी. कसा फेस करणार ऋतिक माट्या. हो, चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललाय, चीप केलाय, असं म्हणतात चीप शॉट. हो, चांगली धाव म्हणावी लागेल, परंतु अडतोय का. नक्कीच चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो म्हणता येणार नाही, तिथे कव्हरअप केलाय. 3 धाव्यांनी धावसंख्या उचली घेते पुन्हा एकदा. धावसंख्या होती ती 12. अनुजला पाहू शकतो आपण लॉंग ऑनला, दीपूला पाहू शकतो मिड विकेटला. अनुज जाधव मध्ये काय रिव्हर्स स्वीप मारलेत, सुंदर रिव्हर्स स्वीप. भाई रील बनवायला लागल. कडक रिव्हर्स स्वीप, मला जाम आवडले. आणि चला मंदार शेवटचा बॉल घेऊन झंप्यासाठी. षटकार नसणार आहे, शॉर्ट बॉल आहे, त्याला खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. सिंगल वरच संतुष्ट व्हावं लागेल शुभम मोरेला. सिंगलनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 13. नक्कीच कोण घेऊन येणार दुसरी ओव्हर. अजून देखील 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. आणि आता कोण येतोय, अनुज जाधव. त्रिशेरणी मधून ज्यांनी इम्प्रेस केलाय, सगळ्यांना प्रभाव टाकलाय. कारण की दोन्ही मॅच जिथे संघ ढासळत होता, कोसळत होता, तिथे स्वतःचा ग्राउंड धरून राहिला. एक चांगली फटकेबाजी केली, ड्राईव्हच्या जीवावर रचनात्मक फटके मारले त्यांनी 2-3. आणि साहिल जाधव नको कॅप्टन आहे माझा, नको. शुभम मोरे, अनुज जाधव. पहिला चेंडू घेऊन लेगकट पतीचा चेंडू तयार होता. जंपेदा फिरवलाय त्याला फाईन लेग क्षेत्रात. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. नक्कीच आपण पाहिलं ना, तर जेव्हा अनुज जाधव फेस करत होता झंप्यादाला, तेव्हा त्यांनी देखील पहिल्या चेंडूत चौकार मारला. आणि जेव्हा झंप्यादा फेस करतोय अनुजला, त्यांनी देखील पहिल्या चेंडूत चौकार मारलाय. म्हणजे चुरशीची लढाई आहे. आणि बबलू काय लेगकट, ऑफकट, सरळ, तिन्ही बॉल फक्त नशीब नाही, खराब बॉल पडतायत आणि षटकारच खाताय. असू द्या, कव्हर करल, होळी त्याच्यासाठीच असतं. पहा
हो हो, चांगला चेंडू होता, त्याला लोअर फुलटच फिरवलं फिरवलं फिरवलं, लिंबूच फिरवलं. नाही, राजदाचाच प्लेअर वाटतय तो, नाही ती काय. बरोबर. असू द्या, 4 धावेनी धाव संख्या वाढते. धाव संख्या होती ती 21, अजून देखील 8 धाव्यांची गरज. या दरम्यान जोरात टाकलेला चेंडू, पंचांकडे पाहावं लागेल. नाही, पंच घोषित करतायत की चांगला चेंडू आहे, बीट चेंडू आहे. नक्कीच षटकातील 3 चेंडू झालेले आहेत, 21 धावा धाव फळकावर. अजून देखील 8 धाव्यांची गरज. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, नक्कीच प्रभावी केलं या 2 चेंडूनी. हा चांगला चेंडू होता. 8 धाव्यांची गरज आहे अजून सुद्धा देखील. 8 चेंडू आणि 8 धावा. कुठपर्यंत ही मॅच घेऊन जाणार. अरे हा, सॉरी सॉरी, 6 धावा, माफ करा. सुंदर. हो 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 हो, भेटेल का? नाही नाही नाही, धाव चोरले. सिंगलच. नक्कीच एक 22 रननी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 22. आणि आता मात्र 5 धाव्यांची गरज आहे. ती मात्र एस आर वॉरियर्स या संघाला. ऋतिक जाधव कशा प्रकारे फटकेबाजी करल. विनिंग शॉट ऋतिक जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? अनुज जाधव आपल्या शतकातील पुढील चेंडू घेऊन ऋतिक जाधव साठी. सुंदर एज लागलेली, परंतु तिथे गॅदर करायला कीपर नव्हता. नक्कीच चांगला चेंडू, षटक समाप्त. षटका अखेर धावसंख्या होते ती 22. चांगली गोलंदाजी केली अनुजनी. नक्कीच क्षेत्ररक्षकाची थोडीशी साथ तिथे लागली नाही, परंतु चांगली गोलंदाजी. चुकून चुकून बोलला, चुकून बोललेला. 5 5. 27 ना, 27 ना. 12 बॉल किती पाहिजे होता? 13 आलेला. हा, बरोबर. आठ. 9 आला, 9 एक 22 रन आहे. 9 आला. किती बॉल किती व्हायचे? किती बॉल किती व्हायचे? किती बॉल किती?
बच्चू बच्चू